श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलै म्हणजेच मंगळवारी आली आहे ज्येष्ठ अमावास्या. या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. या अमावास्येचा प्रारंभ 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार असून समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावास्या जी आहे ती 14 जुलै म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी अमावास्या आल्यामुळे याला भौमवती अमावास्या किंवा भौम अमावास्या म्हणतात. या दिवशी मारुतीरायाची पूजा, हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचा पाठ केल्याने मंगळ, राहू आणि केतू या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. ज्येष्ठ अमावास्या ही पितरांच्या मुक्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र, काळे तीळ, छत्री आणि चप्पल दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पूर्वजांना प्रार्थना करणे, कालसर्प दोष दूर करणे, मंगळ दोष शांत करणे आणि दान धर्म करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. अमावास्येचे अधिपती देवता शनिदेव आहेत. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या 7.5 आणि ढय्या चक्राचा प्रभाव कमी होतो. शिवाय मंगळवार सोबत होणाऱ्या युतीमुळे राहू, केतू आणि मंगळ यांच्या अशुभ प्रभावापासून दिलासा मिळतो. अमावास्येला पिंडदान, तर्पण आणि अन्नदान करणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे असंतुष्ट पूर्वज प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात, ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका मिळते. एवढंच नाही तर पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणून ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा या 3 वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, शत्रुपीडा, नजरबाधा, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत आणि या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला
तरीही चालणार आहे। आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। तुळशी मातेचे इथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या घराची सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या त्या आपल्याला खोलून घ्यायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। ते या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहेत, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। तर या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा लागणार आहे। ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात। तसेच आपल्याला की आपल्या घराला लागलेली जी वाईट दृष्टी आहे ती दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानल्या जातात। त्याचबरोबर लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायच्यात। आपल्याला आता थोडेसे काळे तिळ घ्यायचे। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा हे काळे तिळ जे आहेत ते फिरवून घ्यायचे। त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं आहे। तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची। त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा। संपूर्ण घरामधनं हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे। जिथपर्यंत कापूर प्रज्वलते तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतात। या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेले असतील तर त्या वस्तू ज्या त्या आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायचं। टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यावर आपल्याला टाकायचं नाही, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले तर त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे। त्याचबरोबर जेव्हा आपण या वस्तू बाहेर फेकणार आहेत तर त्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे। तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे। अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।